नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहरात चालविलेल्या खोदकामाची परिसीमा म्हणजे चक्क मनपाच्या कार्यालयासमोरच गड्ड्यात एक 4 चाकी मालवाहू वाहनाचे चाक घुसले. आता याला मनपा काय उत्तर देणार? सीबीएसई बोर्ड परीक्षेचे नियम वेगळे असल्याने पालकवर्ग संतप्त झाला आहे. कारण या परीक्षा आता 2 वेळा होणार आहे. यावर खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तीव्र शब्दात आक्षेप घेतला असून यावर पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे. अवैध मार्गाने रेती, माती आणि इतर गौण खनिज पदार्थांचे वहन केल्याने 2 महिन्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाने 35 वाहने जप्त केली. यामागे जवळपास 55 लाखांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. चक्क पोलीस ठाण्यासमोरच मृतावस्थेतील अभ्रक सापडल्याने चिमूर शहरात एकच खळबळ उडाली. 1 मार्चला सायंकाळी 6 ते 7 वाजताच्या दरम्यान श्वान या अभ्रकाचे लचके तोडताना आढळले. 9 महिने 9 दिवसाचे अभ्रक असून पोलीस निर्दयी मातेचा शोध घेत आहेत. स्वारगेट प्रकरणावरून माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात 2 मंत्र्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत थोडी तरी लाज बाळगा अशा कडक शब्दात सुनावले. राज्याची सर्वत्र छी तू होत असताना यांना अशी भाषा वापरणे शोभते का असा सवालही केला. बल्लारपूर शहरात दुचाकी वाहन चोरीचे सत्र काही थांबता थांबेना. आता गोरगरीब मजुरांच्या घरून सुद्धा वाहन चोरी व्हायला लागल्याने मजूर वर्ग धास्तावला आहे. त्यामुळे पोलिसांनी विशेष पथक तयार करून या चोरीच्या घटनांना लगाम घालावा अशी मागणी करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावरील तिकीट घरच बंद असल्याने प्रवाशांना विना तिकीट प्रवास करावा लागत असल्याची आश्चर्यकारक बाब बल्लारपूर शहरातील विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानकावर उघडकीस आली आहे. विनाकारण प्रवाशांना दंडही आकारला जात आहे. गडचिरोली आगारातील बसेस म्हणजे अनेक आपत्तींना आमंत्रण असेच होते. भंगार झालेल्या बसमधून जीव धोक्यात घालून प्रवासी आपल्या गंतव्यस्थानात पोहोचत होते. अखेरीस अखिल भारतीय ग्राहक पंचायत गडचिरोलीचे प्रयत्न सार्थकी लागत 40 नवीन बसेस आगारात दाखल झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त होऊ लागला आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.